महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि सन्माननीय नरेशजी म्हस्के या दोघांच्या निवडणूक प्रचारासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंची सभा या ठिकाणी आज संपन्न होत आहे। यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, नरेशजी म्हस्के साहेब, विधिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, संजयजी केळकर, प्रतापजी सरनाईक, राजीवजी पाटील, इतर सर्व शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट, रासप, महायुतीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे या सर्व पक्षांचे मान्यवर सर्व नेतेगण, सभेला उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, गेले 2.5 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने काम करण्याची संधी मान्य साहेबांनी या ठिकाणी मला दिली। एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती 2 वर्षापूर्वी एक उठाव महाराष्ट्रामध्ये झाला आणि विकासाच्या बाजूने, राज्याला पुढे नेण्याच्या बाजूने, राज्याला देशामधलं एक प्रगतिशील राज्य बनवण्याच्या दृष्टीने मान्य शिंदे साहेबांच्या, मान्य फडणवीस साहेबांच्या, मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली। आज एका गोष्टीचं मनापासून समाधान वाटतंय, मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की कशाचीही अपेक्षा न ठेवता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, राह पर संबुरती राह पर जो सहस राह पर राम विजयराज है। मान्य राजसाहेब ठाकरेंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यामुळे जास्त आता आम्ही कुणी भाषण करण्यापेक्षा ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे। पण तत्पूर्वी शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीला या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला वाटाघाटी आणि तुला एवढ्या घे, मला तेवढ्या दे, तुला इथं बसव, मला तिथं बसव, ही मुलाखत साहेबांची आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली। असं करायची सवय नाही म्हटली। आज नेतृत्व मोदी साहेबांची देशाला गरज आहे आणि म्हणून जे हिंदुत्वाचे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ही महायुती घेऊन पुढे चाललेली आहे, त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे या ठिकाणी पाठिंबा देणार आहे। म्हणून शिवसेनेच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं आणि सगळ्या मनसैनिकांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आहेत। साहेब, ग्रामीण भागामध्ये आपला आदेश पोचलेला आहे।
7 तारखेला साताऱ्याचं मतदान झालं आणि सगळे मनसैनिक साहेब शिवसेनेच्या, भाजपच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांच्या बरोबर आमच्या बूथमध्ये खांद्याला खांदा लावून मतं मिळवण्यासाठी प्रत्येक मनसैनिक महाराष्ट्रातला काम करत होता. राजसाहेब ठाकरेंच्या आदेशामध्ये काय ताकद आहे याचा अनुभव 7 तारखेला झालेल्या आमच्या लोकसभेच्या मतदानामध्ये साहेब आम्ही पाहिलेला आहे. निश्चितपणे आपले विचार सगळ्यांना ऐकायचे आहेत, त्यामुळे जास्त मोठं भाषण न करता अशाच पद्धतीनं हा महायुतीचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये आपण पुढे नेऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि माननीय श्री नरेशजी मस्के साहेब या दोघांचेही चिन्ह धनुष्यबाण आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या दोन्हीही उमेदवारांना आपलं बहुमोल मत आपण द्यावं अशी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.